आता एक अचानक गोष्ट घडली मित्रांनो, ती म्हणजे माझ्या जो डेअरीचा प्लांट आहे त्या प्लांटवर मी आता नेटकंच थोडं बाहेर गेला असताना काही महिला चोरांनी माझ्या डेअरीच्या IBT सेक्शनकडील जे काही माझं महत्त्वाच्या पाईप्स लाईन्स होत्या त्या कापण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी तांब्याच्या ज्या प्लेटीस होत्या त्या पण चोरण्याचा प्रयत्न केला. खूप मोठा मला त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. पण त्या बघा, सगळ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ जे आहे चाळीसगावचं, म्हणजे MIDCमध्ये सगळ्या जेवढे पण आमचे काही उद्योजक असतील त्यांनी सावधरित्या पवित्रा घेण्याची तयारी आहे. पण एक गोष्ट चांगली झाली की त्या ठिकाणी पोलीस पण लवकर तात्काळ आले आणि त्यांना लवकर ताब्यात घेतले. हे चोरांना लक्षात ठेवा, हे चोर कोण असू शकतात आणि तुमच्याकडे पण येऊ शकतात. त्यामुळे मी त्यांचाही तुम्हाला व्हिडिओ पाठवतो आहे. या सर्वांनी या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे आणि आपला घरामध्ये असेल काय असेल, कारण की चाळीसगावमध्ये 3 ते 4 ठिकाणी चोर सापडलेत. चोर खूप म्हणजे आता महिला वर्ग चोरीचं प्रकरण करत आहेत. यामुळे सर्वांनी याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि या महिला चोरांना तुम्ही ओळखून घ्या, कशा पद्धतीचे वेषांतर करत असतात आणि त्या आपल्या डेअरीमध्ये असतील म्हणा घरात असतील कशा चोरी करतात. लहान मुलं वगैरे सगळे सांभाळून ठेवा, जेणेकरून कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम होणार नाही आपल्याला आणि आपलं नुकसान होणार नाही. तर मी पुढे ह्या अशा पद्धतीने हे चोर तुम्हाला मी दाखवतो आहे. तुम्ही कुठले तुम्ही कुठले अहो तुम्ही कुठले? आप कहाँ के हो? अरे गांव कौन सा है? गाँव कौन सा? कहाँ पे? गांव का नाम बताओ ना। गाँव का नाम बताओ। हाँ, मालेगांव से यहाँ पे आए। थांबा ना ते सांगतील सगळं. तर तुम्ही बघितलंच असेल, ह्या महिला चोर बघा, यांच्यापासून सावध राहा. तुम्ही बघून घ्या, अशा प्रकारे यांचं वेषांतरच आहे. आणि ज्या वेळेला ते सांगत होते की आम्ही मालेगाववर नाही, ते मालेगावच्या नाही आहेत, त्या मध्य प्रदेशमधील सिहोर या गावच्या आहेत असं पोलीस स्टेशनला त्यांनी सर्वस्व सांगितलेलं आहे. त्यामुळे आता माझा पंचनामा बी करायला पोलीस येतील, त्यावेळेला मी तुम्हाला सविस्तर माझा व्हिडिओ दाखवणार आहे. आणि मित्रांनो, आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे की आपण स्वतः कसे सेफ असलं पाहिजे, आपली व्यवसायाच्या ठिकाणी पण आपण कसं सेफ असलं पाहिजे. माझ्याकडे माझे सिक्युरिटी असतानासुद्धा ते मागच्या साईडला घुसून त्यांनी सगळं हे नुकसान केलेलं आहे. माझा बॉयलरला पण म्हणजे खूप मोठ्या पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी नुकसान केलेलं आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की ह्या अशा चोरांपासून आपण सावध कसं असलं पाहिजे. त्यामुळे आपण एक साक्षात भारताचे नागरिक असून सर्वांनी पोलिसांनाही मदत करूया आणि आपण स्वतःही या ठिकाणी सुरक्षित असूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.